under the chapter number 4, that is Introduction to Microbiology and Common Microorganism, our next disease is whooping cough. It is also known as a pertussis. Pertussis पण त्याला म्हटलं जातं. ओके, whooping cough means काय? खोकला मीन्स इन शॉर्ट आपण जे डांग्या खोकला म्हणतो त्या डिसीजचं नाव काय आहे तर whooping cough. It is acute infection usually occur in a young children. हा जो डिसीज आहे हे कसं आहे तर ऍक्यूट इन्फेक्शन आहे, इन्फेक्शियस डिसीज आहे आणि हा नॉर्मली कुणामध्ये ऑकर होतोय तर यंग चिल्ड्रन मध्ये हा डिसीज नॉर्मली ऑकर होतोय. Then it is characterized by the mild fever and an irritating cough gradually becoming periodically with the characteristic of a whooping meaning loud crowing inspiration. whooping cough means काय तर whooping cough झाल्याच्या नंतर काय होतंय त्या पर्सन मध्ये माइल्ड फीवर आणि इरिटेटिंग कफ प्रोड्यूस होतोय. मीन्स जो कफ आहे किंवा खोकला आहे त्याच्यामुळे काय होतंय त्या पर्सन मध्ये इरिटेशन प्रोड्यूस होतात किंवा इरिटेट होतोय तो पर्सन. आणि जो whooping कफ आहे त्या कफ मुळे काय होतंय तर लाऊडली तो पर्सन काय होतोय क्रॉविंग करतोय मीन्स काय लाऊडली तो पर्सन काय करतोय खोकतोय. त्याला काय म्हटलं जातं whooping cough. इट इज फॉर द स्पेसिफिक साऊंड दॅट टर्म whooping cough. आणि त्याचा जो साऊंड आहे तो स्पेसिफिक साऊंड असतो आणि लाऊड साऊंड असतो त्याच्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे whooping cough. दिस डिसीज इज ऑल्सो नोन ॲज ए पर्टुसाइज. ह्या डिसीजला अजून काय म्हटलं जातं तर पर्टुसाइज असं पण म्हटलं जातं. नेक्स्ट पॉझिटिव्ह एजंट ऑफ दिस whooping cough. whooping cough चा पॉझिटिव्ह एजंट कुठला आहे? दॅट पॉझिटिव्ह एजंट इज बोर्डेटेला पर्टुसिस. कुठला पॉझिटिव्ह एजंट आहे whooping cough चा? बोर्डेटेला पर्टुसिस. Organism occur in a smooth and rough phase, capsulated and non-capsulated form, and elaborated and exotoxin and endotoxin. हा जो ऑर्गॅनिझम आहे मीन्स बोर्डेटेला पर्टुसिस हा जो ऑर्गॅनिझम्स आहे तो कुठे ऑकर होतोय तर आपल्या बॉडीमध्ये किंवा जे ऍक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन असेल किंवा जे आपले स्मूथ आणि रफ पार्ट्स आहेत आपल्या बॉडीचे त्याच्यावरती काय करतोय हा मोस्टली ऑकर होतोय. हा जो ऑर्गॅनिझम आहे त्याची जी फेज आहे स्मूथ ऍज वेल एज रफ फेज आहे आणि तो कॅप्सूलचा जो शेप आहे कॅप्सुलेटेड अँड नॉन कॅप्सुलेटेड मीन्स राऊंड शेप किंवा ओव्ह्युलेटेड शेप मध्ये त्याचा शेप आहे. इट इज अवेलेबल इन अ कॅप्सुलेटेड अँड नॉन कॅप्सुलेटेड फॉर्म अँड इट इलॅबरेटेड एक्झोटॉक्सिन अँड एंडोटॉक्सिन. आणि हा जो पॉझिटिव्ह एजंट आहे किंवा हा एजंट आहे तो काय एक्सपेल करतोय किंवा इलॅबरेट करतोय तर एक्झोटॉक्सिन अँड एंडोटॉक्सिन इलॅबरेट करते. The bacterium survive only for very short period outside the human body. आणि ह्याचा जो बॅक्टेरिया आहे तो शॉर्ट पिरियड साठी ह्युमन बॉडीच्या आउटसाइडला सर्व्हाइव्ह करते. इट इज स्प्रेड मेनली बाय द ड्रॉपलेट इन्फेक्शन अँड डायरेक्ट कॉन्टॅक्ट. आणि ह्याचा जो whooping cough चा जो बॅक्टेरिया आहे किंवा whooping cough स्प्रेड कसा होतोय तर ड्रॉपलेट इन्फेक्शन मुळे किंवा डायरेक्टली कॉन्टॅक्ट मुळे whooping cough स्प्रेड होते. मीन्स आपण ज्यावेळी whooping करतोय किंवा खोकतोय त्यावेळी काय होतंय जे ड्रॉपलेट बाहेर स्प्रेड होतात त्याच्या थ्रू पण तो डिसीज काय होऊ शकतो आपल्याला होऊ शकतो. किंवा जो ज्या पर्सनला whooping cough झालेला आहे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर आपण आलो तरी सुद्धा हा डिसीज आपल्याला होऊ शकतो. इच कफ स्नीज ऑर टॉक ऑफ ए पेशंट कॅन स्प्रे द बॅक्टेरिया इन एअर. आणि त्या पर्सनचा म्हणजे ज्या पर्सनला whooping cough झालेला आहे त्या पर्सनच्या कफ मुळे किंवा स्नीजिंग मुळे किंवा त्या पर्सनच्या टॉकिंग मुळे पण काय होतंय ते बॅक्टेरिया जे आहेत ते एअर मध्ये स्प्रेड होतात आणि त्याच्या थ्रू त्या पर्सनला अदर पर्सनला इन्फेक्शन प्रोड्यूस होऊ शकतं. समजतंय सगळ्यांना?
Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Then incubation period of whooping cup. Whooping cup जो आहे मीन्स जो पॉझिटिव्ह एजंट whooping कपचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे बोर्डेटेला पर्टुसिस त्याचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे तो किती आहे 7 to 14 days अँड मोर दॅन 3 weeks. whooping कपचा इन्क्युबेशन पिरियड मीन्स whooping कप किती दिवसापर्यंत आपल्या बॉडीमध्ये असू शकतो 7 to 14 days पर्यंत किंवा मोर दॅन 3 weeks. 3 weeks पेक्षा जास्त पण आपल्या बॉडीमध्ये असू शकतो. देन क्लिनिकल प्रेझेंटेशन. हा जो whooping कफ आहे तो क्लिनिकली कसा प्रेझेंट केलेला आहे तर द ऑर्गॅनिझम मल्टिप्लाइज ऑन अ इपिथेलियम ऑफ ए रेस्पिरेटरी ट्रॅक अँड कॉज इन्फ्लामेशन अँड नार्क्रोसिस of a mucosa leading to the secondary bacterial इन्व्हेशन. हा जो ऑर्गॅनिझम आहे तो ऑर्गॅनिझम काय करतोय आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकचं जे इपिथेलियम आहे किंवा रेस्पिरेटरी ट्रॅकचे जे मसल्स आहेत त्याच्यावरती इन्फेक्शन प्रोड्यूस करतायत आणि त्याच्या इन्फेक्शनमुळे काय होतं तिथं इन्फ्लामेशन प्रोड्यूस होतात त्या म्युकोसावरती आणि ते 3 स्टेज मध्ये काय केलेले आहेत डिस्क्राईब केलेले आहेत. फर्स्टली काय करतोय तो ऑर्गॅनिझम मल्टिप्लाय होते बॉडीमध्ये आणि आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकचं जे मसल्स आहेत त्याच्यावरती अटॅक करतोय आणि त्याच्यावरती अटॅक केल्यामुळे काय होतंय तर तिथं इन्फ्लामेशन किंवा नेक्रोसिस प्रोड्यूस होतोय आणि त्याचं डिव्हायडेशन आहे ते किती 3 स्टेज मध्ये केलेले. 3 स्टेज मध्ये केलेले. फर्स्ट वन इज अ कॅटेरल स्टेज. ही स्टेज जी आहे फर्स्ट कॅटेरल स्टेज ही किती दिवसासाठी आहे लास्टिंग फॉर अबाउट 10 days. दिस स्टेज इज फॉर 10 days ओनली. ही फर्स्ट स्टेज जी आहे ती किती 10 days साठी असते. देन पॅरोक्झिमल स्टेज सेकंड स्टेज जी आहे ती किती डेज साठी आहे 2 to 4 weeks पर्यंत सेकंड स्टेज अवेलेबल असते. देन कन्व्हर्जन स्टेज इट इज लास्टिंग फॉर 1 to 2 weeks. फर्स्ट स्टेज जी आहे ती किती 10 days पर्यंत असते. देन सेकंड स्टेज जी आहे ती किती डेज पर्यंत असते 2 to 4 days. दॅट इज प्रॉक्सिमल स्टेज. अँड थर्ड स्टेज इज अ कन्व्हर्जन stage. It is for 1 to 2 weeks. Then the illness generally lasts for 6 to 8 weeks. आणि ह्याचा जो whooping कफचा इलनेस आहे तो किती वीक्स पर्यंत अवेलेबल असतो बॉडीमध्ये फॉर 6 to 8 weeks पर्यंत ह्याचा इलनेस बॉडीमध्ये अवेलेबल असतो. द मेन कॉम्प्लिकेशन ऑफ whooping कफ इज ब्रॉन्कायटिस ब्रॉन्कोप्न्युमोनिया अँड ब्रॉन्किटिस. ह्याच्यामुळे म्हणजे जे whooping कफ आहे त्या whooping कफ मुळे कुठले कॉम्प्लिकेशन्स ऑब्झर्व होऊ शकतात तर ब्रॉन्कायटिस मीन्स जे ब्रॉन्कियल अस्थमा असेल किंवा जे रेस्पिरेशन रिलेटेड डिसीजेस आहेत ते पण ऑकर होऊ शकतात. देन ब्रॉन्कोप्न्युमोनिया पण त्या पर्सन मध्ये ऑकर होऊ शकतो. देन ब्रॉन्किटॅसिस हा डिसीज पण त्या पर्सन मध्ये ऑकर होऊ शकतो. हे काय आहेत तर whooping कफचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. जर whooping कफ जास्त लेवलला म्हणजे जास्त लेवलला वाढला किंवा whooping कफ लार्जली स्प्रेड झाला किंवा आपल्या बॉडीमध्ये जास्त दिवस whooping कफ राहिला तर त्याच्यामुळे हे कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतात त्या पर्सन मध्ये ऑब्झर्व होऊ शकतात. देन रोल ऑफ फार्मासिस्ट इन अ education and prevention. In that active immunization by DPT vaccine is effective way of a controlling. जे डिप्थेरियाची वॅक्सिन आहे ती वॅक्सिन जी आहे ती कशासाठी ऍक्टिव्ह इम्युनायझेशन म्हणून यूज केली जाते आणि त्याच्या थ्रू इम्युनिटी पॉवर इन्क्रीज करून तो जो whooping कफ आहे तो पण काय करू शकतो आपण कंट्रोल करू शकतो. Pertussis is prevalent in a community. Immunization can be started at the age of month. At the age of 1 month.
आणि जे पर्टुसिस आहे किंवा त्याचं जे इम्युनायझेशन आहे ते आपल्या एजच्या 1 मंथ पासून आपण काय करू शकतो, ते डोस घेऊन आपली इम्युनिटी जी आहे ती काय करू शकतो, इनक्रीज करू शकतो. द कॉन्ट्राइंडिकेशन्स टू पर्टुसिस व्हॅक्सिनेशन आर स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री ऑफ इपिलेप्सी. ज्या कॉन्ट्राइंडिकेशन्स कुठले आहेत हे व्हॅक्सिन्स घेण्यासाठी, तर पर्टुसिस किंवा जे वुपिंग कफचं जर व्हॅक्सिन घ्यायचं असेल तर त्यासाठी कुठले कॉन्ट्राइंडिकेशन्स आहेत, तर जर समजा आपल्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये कुणाला स्ट्रॉंगली इपिलेप्सी शॉक येत असतील, तर त्या कंडिशनला जे डीपीटी व्हॅक्सिन आहे किंवा जे इम्युनायझेशन व्हॅक्सिन आहे फॉर वुपिंग कफ साठीचं, ते काय केलं जातं, कॉन्ट्राइंडिकेट केलं जातं. देन कन्व्हल्जन ऑर सिमिलर सीएनएस डिसऑर्डर. आणि ज्या पर्सन मध्ये कन्व्हल्जन ऑकर होत असेल किंवा जो सेंट्रल नर्वस सिस्टीम डिसऑर्डर ज्या पर्सन मध्ये असतील, अशा पर्सनला पण हे व्हॅक्सिन काय केलं जातं, कॉन्ट्राइंडिकेट केलं जातं. देन नेक्स्ट meningitis. meningitis मीन्स काय, तर जे मेंदू ज्वर किंवा जे आपलं ब्रेन आहे, ब्रेनला फीवर इन ब्रेन असं म्हटलं जातं. ब्रेन पर्यंत जो फीवर जातो त्याला काय म्हटलं जातं, meningitis असं म्हटलं जातं. meningococcal meningitis or cerebrospinal fever is an acute communicable disease. हा कसा कम्युनिकेबल डिसीज आहे, मीन्स कुठला, meningococcal meningitis or cerebrospinal fever is an acute communicable disease. The meningitis is a part of a septicemic process. आणि हा कशाचा पार्ट आहे, सेप्टिसेमिक process. It is a part of a septicemic process. Septicemic process means काय, तर poisoning occur in a blood. The fatality of a typical untreated case about 18%. आणि टिपिकली ह्याच्यात जे मिनिंजियाटिसच्या टिपिकली किती पर्सेंट केसेस अवेलेबल आहेत, तर 18% केसेस आर अवेलेबल. Then causative agent of meningitis. The disease is caused by the Haemophilus meningitis. कुठल्या एजंट मुळे हा डिसीज कॉज होतोय, तर इट इज कॉज ड्यू टू Haemophilus meningitis. इट इज अँड ग्राम निगेटिव्ह डिप्लोकोकाय. हा कसा ऑर्गॅनिझम आहे, ग्राम निगेटिव्ह डिप्लोकोकाय ऑर्गॅनिझम. सेव्हरल टाइप हॅव बीन ऑब्झर्व. आणि हा कसा ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे, डिप्लोकोकाय ऑर्गॅनिझम आहे. इट इज अन एक्सपोजर टू हीट अँड कोल्ड. आणि हा जो ऑर्गॅनिझम आहे तो कुठे एक्सपोज होतोय मोस्टली, तर हीट मध्ये अँड कोल्ड कंडिशनला हा ऑर्गॅनिझम एक्सपोज होतोय. दिस इज स्प्रेड बाय द ड्रॉपलेट इन्फेक्शन. आणि हा जो डिसीज आहे मेनिंजायटिस, हा मोस्टली ड्रॉपलेट मुळे पण काय होऊ शकतो, स्प्रेड होऊ शकतो. ड्रॉपलेट इन्फेक्शन मीन्स कुठलं, जे स्नीजिंग, कफिंग किंवा टॉकिंग थ्रू जे ऑर्गॅनिझम आपल्या बॉडी थ्रू बाहेर पडतात, त्या ऑर्गॅनिझम थ्रू पण काय होऊ शकतं, हा डिसीज कॉज होऊ शकतो. देन इन्क्युबेशन पिरियड इज युजली 3 to
4 days. आणि जो मिनिंजियाटिस आहे त्याचा इन्क्युबेशन पिरियड किती आहे? 3 to 4 days एवढा त्याचा इन्क्युबेशन पिरियड आहे. इट इज व्हॅरी फ्रॉम 2 to 10 days. आणि हा जो डिसीज आहे किंवा हा ऑर्गॅनिझम कुठल्या डेज पासून व्हॅरी होतोय तर 2 to 10 days पर्यंत हा ऑर्गॅनिझम व्हॅरी होतोय. देन क्लिनिकल प्रेझेंटेशन, इट बिंग विथ intense headache, vomiting, stiff neck and progress to the coma within few hours. ज्यावेळेस मिनिंजियाटिस ऑकर होतोय तर त्यावेळी काय होतंय त्या पर्सन मध्ये कंटिन्युअसली हेडॅक ऑकर होतोय, त्याच्यानंतर ओमेटिंग ऑकर होत आहे, त्याच्यानंतर स्टिफ नेक मीन्स जे नेक रिजन आहे तिथं काय होत आहे स्टिफनेस प्रोड्यूस होत आहे, मीन्स तिथं पेन प्रोड्यूस होत आहे. त्याच्यानंतर तो पर्सन विदिन फ्यू आवर्स मध्ये काय होतंय तर कोमामध्ये जातोय. देन आयसोलेशन इन्फेक्टेड case utility because the carrier outnumber the infected case. आणि ह्याचं जे आयसोलेशन आहे ते कशामुळे होते तर इन्फेक्टेड केसेस मुळे मोस्टली हा जो डिसीज आहे तो काय होतोय कॅरी होतोय. ट्रीटमेंट विथ अँटीबायोटिक कॅन सेव्ह द लाईव्ह ऑफ 95% ऑफ पेशंट प्रोव्हाइड इट इज स्टार्टेड इन अ फर्स्ट 2 days ऑफ इलनेस. आणि ह्याची ट्रीटमेंट काय तर जे अँटीबायोटिक आहेत त्या अँटीबायोटिक च्या ट्रीटमेंटमुळे किंवा अँटीबायोटिक मुळे 95% पेशंट जे आहेत ते काय होऊ शकतात याच्यातनं क्युअर होऊ शकतात. बट ते जे ट्रीटमेंट आहे विदिन 2 days ऑफ फर्स्ट 2 days जे आहेत इलनेसचे त्या 2 days मध्ये ते अँटीबायोटिक त्यांना प्रोव्हाइड केले पाहिजे. देन रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन. फार्मासिस्टचा रोल काय आहे त्याचा रिलेटेड प्रिव्हेन्शन मध्ये आणि एज्युकेशन मध्ये. इम्प्रूव्ह द हाऊसिंग अँड प्रिव्हेन्शन ऑफ ए ओव्हर क्राउडिंग आर द लॉंग टर्म मेजर ऑफ प्रिव्हेंट द डिसीज. जे हाऊसिंग आहे त्या हाऊसिंग इम्प्रूव्ह करणं आणि जे ओव्हर क्राउडिंग आहे हाऊसेस मध्ये किंवा जे घरात जास्त गोंधळ वगैरे आहे ते इम्प्रूव्ह करणं, त्याच्यामुळे पण काय होतंय तर हा डिसीज प्रिव्हेंट होऊ शकतो. देन पेनिसिलिन इज द ड्रग चॉईस, हाऊएव्हर इट डज नॉट इरॅडिकेट कॅरियर स्टेट. आणि जे पेनिसिलिन आहे पेनिसिलिन दिल्यामुळे पण काय होतंय ह्याची जी कॅरियर स्टेट आहे किंवा हा डिसीज जो आहे तो काय होऊ शकत नाही जास्त स्प्रेड होऊ शकत नाही. देन chemoprophylaxis with a rifampicin or sulfadiazine diazine is recommended. आणि जे किमोप्रोफायलॅक्सिस आहे ते रिफाम्पिसिन बरोबर किंवा सल्फाडायझिन सोबत त्यांना रिकमेंडेड केलं जातं किंवा दिलं जातं. त्यानं पण काय होतंय तर तो डिसीज कंट्रोल मध्ये राहू शकतो किंवा प्रिव्हेंट होऊ शकतो. Then next, acute respiratory infection. Acute respiratory infection. Acute respiratory infection may cause inflammation of the respiratory tract. जे acute respiratory infection आहे ते काय करतंय तर it is cause the inflammation respiratory tract that from the nose to alveoli. जो acute respiratory कसा आहे तर इन्फेक्शियस डिसीज आहे किंवा त्या इन्फेक्शन मुळे हा डिसीज कॉज होतोय आणि त्याच्यामुळे काय होतात रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये इन्फ्लामेशन प्रोड्यूस होतात. ह्या ज्या इन्फ्लामेशन्स आहेत त्या कुठं प्रोड्यूस होतात तर फ्रॉम नोज टू अल्व्हेलाई. मीन्स ह्याचं इन्फेक्शन कुठून स्टार्ट होते तर नोज पासून अल्व्हेलाई पर्यंत ह्याचं इन्फेक्शन स्टार्ट होते विथ अ वाईड रेंज ऑफ ए कॉम्बिनेशन ऑफ सिम्पटम्स अँड सायन्स. आणि ह्याचं इन्फ्लामेशन आहे किंवा इन्फेक्शन जे आहे ते ज्यावेळी होतंय त्यावेळी काय होतंय तर त्याचे सायन्स आणि सिम्पटम्स शो करून ते काय करतायत तर ऍक्यूट रेस्पिरेटरी सिम्पटम्स किंवा इन्फेक्शन जे आहे ते काय होते ऑकर होते. देन ARI are further subclassified as a AURI and lower ALRI and lower ALRI depending on a site of a
इन्फेक्शन. Then AURI include the common cold, pharyngitis and otitis media, while ALRI include म्हणजे ALRI means काय तर acute respiratory infection, acute large respiratory infection and acute lower respiratory infection and acute upper respiratory infection. जे acute respiratory infection आहे ते कशामध्ये दोन टाइप मध्ये क्लासिफाईड केलेले आहे. फर्स्ट वन इज acute upper respiratory infection and second one is a acute lower respiratory infection. It is depending upon acute upper respiratory infection include common cold, pharyngitis, otitis media, while acute lower respiratory infection include epiglottitis, then laryngitis, tracheitis, bronchiolitis and pneumonia. जे अप्पर रेस्पिरेटरी इन्फेक्शन आहेत त्याच्यामध्ये नॉर्मली कोल्ड होते, त्याच्यानंतर जे कोल्ड होते, फिवर येतोय, त्याच्यानंतर तो जो पर्सन आहे त्या पर्सन मध्ये ओटिसिस मीडिया काय होते प्रोड्यूस होते. मीन्स काय होते त्या पर्सन मध्ये जे रेस्पिरेशन आहे त्या रेस्पिरेशन मध्ये काय होतं तर प्रॉब्लेम प्रोड्यूस होत आहेत. देन जे ALRI मीन्स काय अक्यूट लोअर रेस्पिरेटरी इन्फेक्शन, त्याच्यामध्ये काय होतं त्या पर्सन मध्ये फिवर होतोय, त्याच्यानंतर हेडॅक होतोय आणि त्या कंडिशन मध्ये काय होतं त्याला रेस्पिरेशनला प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत आणि ब्रॉन्कायटिस रिलेटेड प्रॉब्लेम तिथं फेस करावे लागतात आणि न्यूमोनियाच्या कंडिशन मध्ये त्याचं डेव्हलप होते. देन पॉझिटिव्ह एजंट ऑफ acute respiratory infection, that is ARI, caused due to microbial agent include bacteria and virus. जो acute respiratory infection आहे तो मोस्टली कशामुळे कॉज होते तर बॅक्टेरिया अँड व्हायरस मुळे हा डिसीज मोस्टली कॉज होते. इट कॅन कॉज ड्यू टू न्यूमोकोकस बॅक्टेरिया, आणि हा मोस्टली कशामुळे कॉज होतोय तर न्यूमोकोकस बॅक्टेरियामुळे हा डिसीज मोस्टली कॉज होते. इट कॅन कॉज ड्यू टू रिनोव्हायरस, आणि हा डिसीज जो आहे ऍक्यूट रेस्पिरेटरी डिसीज इन्फेक्शन ते रिनोव्हायरस मुळे पण कॉज होते. त्याच्यानंतर ऍडिनो व्हायरस मुळे पण हा रेस्पिरेटरी इन्फेक्शन काय होतंय त्या पर्सन मध्ये कॉज होतंय. देन क्लिनिकल प्रेझेंटेशन ऑफ डिसीज, ड्युरेशन ऑफ इन्फेक्शन इज ऑफ ए इम्पॉर्टन्स इन अ ट्रीटमेंट. त्याचं काय आहे तर जे ड्युरेशन आहे ते काय आहे इम्पॉर्टंट आहे तर तो डिसीज जो आहे ते ट्रीट करण्यासाठी. देन सिम्पटम्स like the existence of a fever, history of a convulsion, irregular breathing and history of a child turning blue help in a deciding seriousness of the disease. आणि ह्याचे जे सिम्पटम्स आहेत मीन्स फिवर असेल, कन्व्हल्जन असेल किंवा जे ब्रीदिंग मध्ये प्रॉब्लेम ऑकर होतात मीन्स इरेग्युलर ब्रीदिंग असेल, त्याच्यानंतर जे चाइल्डची जी हिस्ट्री आहे मीन्स त्याच्या टर्निंग ब्ल्यू विथ द हेल्प ऑफ ए सिरियसनेस, मीन्स त्याची चाइल्डची जी स्किन आहे ती कशी होत्या ब्ल्यू कंडिशन मध्ये विथ सिरियस डिसीज तिथं काय होतंय ऑकर होते. देन रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन. फार्मासिस्टचा रोल काय आहे त्याच्या एज्युकेशन मध्ये आणि प्रिव्हेन्शन मध्ये. इन दॅट फर्स्ट वन इज अ प्रिव्हेन्शन मेजर इन्क्लूड द इम्प्रूव्ह लिव्हिंग condition, better nutrition and reduction of a smoke in a household. फर्स्ट प्रिव्हेन्शन काय आहे तर जी आपली लिव्हिंग कंडिशन आहे ती इम्प्रूव्ह करणं, त्याच्यानंतर जे बेटर न्यूट्रिशन आहे किंवा ज्या सबस्टन्सेस मधून हायली न्यूट्रिशन सबस्टन्स अवेलेबल होत आहेत ते सबस्टन्सेस त्यांना सजेस्ट करणं, त्याच्यानंतर हाऊस होल्ड मध्ये किंवा हाऊस मध्ये स्मोकिंग काय करणं कमी करणं किंवा डिक्रीज करणं स्मोकिंगची लेवल, त्याच्यामुळे पण काय होतंय हा डिसीज
कंट्रोल होऊ शकतो किंवा प्रिव्हेंट होतो. देन गुड व्हेंटिलेशन इज अन इम्पॉर्टंट पॉइंट विच फार्मासिस्ट हॅव बीन इम्पॅसिस. आणि जे गुड गायडन्स असेल किंवा जे व्हेंटिलेशन असेल, गुड व्हेंटिलेशन ते त्या पर्सनला किंवा गुड व्हेंटिलेशन ची जो सोर्स आहे किंवा जे ब्रीदिंग साठी मीन्स जे ब्रीदिंग साठी जे गुड ऑक्सिजन कपॅसिटी जी आहे किंवा गुड ऑक्सिजन पॉइंट जो आहे तो त्या पर्सनला प्रोव्हाइड करणं किंवा तिथं नेण्यासाठी सजेशन देणं, हे पण ह्याच्यामुळे पण काय होऊ शकतं, त्या पर्सन मध्ये तो डिसीज जो आहे तो काय होऊ शकतो, प्रिव्हेंट होऊ शकतो. जर समजा एखाद्या पर्सनला अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन प्रोड्यूस झालेलं आहे आणि त्या कंडिशन मध्ये त्याला काय होत आहे तर ब्रीदिंग मध्ये प्रॉब्लेम ऑकर होत आहेत. तर ब्रीदिंग मध्ये प्रॉब्लेम ऑकर होत असल्यामुळे काय काय केलं तर तिथं ब्रीदिंग रिलेटेड प्रॉब्लेम कमी होऊ शकतात. तर जे गुड व्हेंटिलेशन कंडिशन आहे मीन्स जे ऑक्सिजन रिलेटेड कंडिशन आहे ती इम्प्रूव्ह केल्यामुळं पण काय होऊ शकतं, त्याचा तो डिसीज आहे तो काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. देन लिमिटिंग एक्सपोजर ऑफ ए मदर अँड चाइल्ड चुलाज विथ द स्मोक especially in rural area measure to control the environmental pollutions. आणि जे चाइल्ड किंवा मदर आहे त्यांना जे चुला किंवा स्मोक आहे म्हणजे जे चूल असेल किंवा ज्या सबस्टन्सेस पासून किंवा ज्या आयटम पासून जास्त प्रमाणात स्मोकिंग एक्सपोज होतोय त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, त्यांना अवॉइड केलं पाहिजे त्या ठिकाणी जाण्यापासून. आणि मोस्टली ह्या ज्या केसेस आहेत त्या रुरल एरियामध्ये आपल्याला ऑब्झर्व होतात ड्यू टू द स्मोकिंग कंडिशन. आणि आपण काय केलं पाहिजे तर किंवा जे फार्मासिस्ट आहेत त्यांनी जे एन्व्हायरमेंटल पोल्युशन आहे मीन्स जे एअर पोल्युशन आहे ते काय केलं पाहिजे, कंट्रोल केलं पाहिजे. देन नेक्स्ट डिसीज आहे ट्युबरक्युलोसिस. द डिसीज इज अफेक्टेड द लंग्स. जो ट्युबरक्युलोसिस आहे, ट्युबरक्युलोसिस मीन्स काय तर टीबी. टीबी जो आहे तो कुठं अफेक्ट करतोय तर लंग्स वरती मोस्टली दिस डिसीज इज अफेक्टेड. However, it can also affect the intestine, meninges, bone and joints. हा ट्युबरक्युलोसिस जो डिसीज आहे तो मोस्टली कुठं अजून कुठं अफेक्ट करतोय तर लंग्स, त्याच्यानंतर इंटेस्टाइन मध्ये किंवा बोन आणि जॉइंट वरती पण हा डिसीज अफेक्ट करतो. देन द डिसीज इज युजली क्रोनिक विथ व्हॅरिंग क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. आणि हा डिसीज जो आहे तो कशापासून व्हॅरी होतोय किंवा डिसीज इज युजली क्रोनिक विथ व्हॅरिंग क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. हा जो डिसीज आहे तो क्लिनिकली काय होतोय, कॅरी होतोय किंवा क्लिनिकली हा डिसीज जो आहे तो काय होऊ शकतो, मॅनिफेस्ट होतोय. देन पॉझिटिव्ह एजंट ऑफ दिस डिसीज. Then causative agent of this disease. It is caused by Mycobacterium tuberculum. Mycobacterium tuberculum मुळे हा डिसीज मोस्टली ऑकर होते. इट इज अ फॅक्युलेटेड इंट्रासेल्युलर पॅरासाइट. आणि ह्याचा जो पॅरासाइट आहे किंवा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलाई आहे तो कसा आहे, इंट्रासेल्युलर पॅरासाइट आहे. इट इज अ कॅलो it is calongocytes and resist in intracellular killing. हा कसा आहे तर इट इज कॅल्नोगोसाइट्स आणि हा कुठे रेजिस्ट केला जातो तर इट इज रेजिस्ट टू द इंट्रासेल्युलर किलिंग. इंट्रासेल्युलर किलिंग साठी हा काय केला जातो, रेजिस्ट केला जातो. इट इज ट्रान्समिटेड बाय द ड्रॉपलेट न्यूक्लियाय. हा जो ट्युबरक्युलोसिस आहे तो कशा थ्रू स्प्रेड होतो तर ड्रॉपलेट न्यूक्लियाय पासून पण हा डिसीज
स्प्रेड होऊ शकतो. ड्रॉपलेट न्यूक्लिआय आर द जनरेटेड बाय द स्पुटम पॉझिटिव्ह पेशंट विथ द पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस. आणि हे जे ड्रॉपलेट न्यूक्लिआय आहेत ते कशा थ्रू जनरेट होत आहेत, तर जे स्पुटम आहे त्या स्पुटम थ्रू मीन्स जे आपल्या माउथ थ्रू जे स्पुटम असेल, स्पुटम मीन्स जे थुंकी आहे त्याच्या थ्रू, किंवा जे खोकल्या थ्रू जे ड्रॉपलेट आपल्या बॉडी थ्रू एक्सपोज होतात त्याच्या थ्रू पण हा डिसीज काय होऊ शकतो, कॉज होऊ शकतो. देन इन्क्युबेशन ऑफ पीरियड रेंज फ्रॉम 3 to 6 वीक्स. ह्याच्या मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसच्या इन्क्युबेशन पिरियड किती आहे, तर 3 to 6 वीक एवढा आहे. Then spread of disease depend upon the closeness of a extent of disease. आणि हा डिसीज स्प्रेड होणं कशावरती डिपेंड आहे, तर ज्या पेशंटला ट्युबरक्युलोसिस ऑकर झालेला आहे किंवा कॉज झालेला आहे त्या पर्सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये किंवा त्याच्या क्लोजनेस किती क्वांटिटी मध्ये आहे त्या पर्सनच्या, त्याच्यावरती हा डिसीजचं स्प्रेडिंग डिपेंड आहे. देन स्पुटम पॉझिटिव्हली ऑफ ए सोर्स अँड होस्ट पॅरासाइट रिलेशनशिप. आणि जे स्पुटम आहे, जी थुंकी आहे ती काय आहे, तर पॉझिटिव्हली सोर्स ऑफ दॅट पॅरासाइट मीन्स त्याच्या थ्रू काय होऊ शकतो, तो ट्युबरक्युलोसिसचा बॅक्टेरिया जो आहे तो काय हायली स्प्रेड होऊ शकतो. देन क्लिनिकल प्रेझेंटेशन मध्ये काय, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस कॅन इन्फेक्ट मेनी ऑर्गन्स ऑफ द ह्युमन बॉडी. जे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस आहे तो काय करतोय, आपल्या बॉडीचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय करू शकतो, इन्फेक्ट करू शकतो. देन पल्मोनरी मोस्ट कॉमन, आणि मोस्टली कशाला इन्फेक्शन प्रोड्यूस करतोय, तर पल्मोनरी ऑर्गन्सला हा मोस्टली इन्फेक्शन प्रोड्यूस करतोय. इट इज प्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ ए कफ, weight loss, lack of appetite in a fever, sweating in a night, fatigue, chest pain. आणि हा जो डिसीज आहे किंवा जो ट्युबरक्युलोसिस आहे त्याच्यामध्ये कुठले साइन्स अँड सिम्पटम्स ऑब्झर्व होतात, तर त्या पर्सन मध्ये कफ ऑकर होतोय, त्या पर्सनचा वेट लॉस होतोय, त्याच्यानंतर लॅक ऑफ अपेटाईट इन अ फेवर, त्या पर्सनला काय होतंय, फिवर मध्ये भूक लागते. देन स्वीटिंग ऍट अ नाईट, त्या पर्सनला काय घाम येतोय, त्याच्यानंतर त्या पर्सनचं फॅट काय होतात, इन्क्रीज होत आहेत, त्याच्यानंतर त्या पर्सन मध्ये चेस्ट पेन ऑकर होत आहेत. देन इट इन सेव्हर केस ब्लड मे अपियर इन अ ओमिट, आणि काही केसेस मध्ये काय होतात, तर ओमिटिंग थ्रू ब्लड काय होतंय, एक्सपोज होते. इट मे इन्फेक्ट द नर्वस सिस्टीम लिडिंग टू द ट्युबरक्युलोसिस मिनिंजेटिस. आणि त्याच्यामुळे काय होतंय, तर त्याला त्या इन्फेक्शनला किंवा व्हॉमिटिंग थ्रू जे ब्लड एक्सपोज होते बॉडी थ्रू, त्याला काय, त्या कंडिशनला काय म्हटलं जातं, तर मिनिंजेटिस असं पण म्हटलं जातं. देन स्केलेटल मसल genitourinary tract or gastrointestinal system leading to symptoms related to respective. आणि जे स्केलेटन सिस्टीम रिलेटेड असेल किंवा JIT रिलेटेड जे डिसीज आहेत किंवा JIT ट्रॅक रिलेटेड जे इन्फेक्शन आहेत ते पण काय होतात, या ट्युबरक्युलोसिस मुळे ऑकर होऊ शकतात. जे चिकन पॉक्स आहे त्या चिकन पॉक्सचे हे काय आहेत, तर इमेजेस आहेत. मीन्स चिकन पॉक्सचे जे नेचर आहे ते कसं आहे किंवा चिकन पॉक्स कशा पद्धतीने बॉडीवरती ऑकर होते. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. त्या बॉडीवर These are the images of Mecelus. दिसतेय का स्क्रीन सगळ्यांना? येस मॅम. These are the images of मम्स. मम्स मध्ये काय होतं, तर जे इयर आणि नेकचा जो रिजन आहे तिथे काय होतात,
स्वेलिंग प्रोड्यूस होते आणि मम्स मीन्स काय तर गाल फुगे येणे आणि त्याच्यामुळे काय होत आहेत तर तिथं इन्फ्लामेशन प्रोड्यूस होत आहेत. ओके